भाषण केलं नसल्याचं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलंय। साधारण काय आपण पुढे त्या विचाराने कसं जायचं काय जायचं ह्याच्याबद्दलची सगळी चर्चा भाषण वगैरे झाली। वेळ कमी होता त्याच्यामुळे मी काही भाषण केलं नाही, परंतु मुख्यमंत्र्यांचं त्यांचं डीसीएमचं भाषण वगैरे झालं। सुनील तटकरेंच्या निवासस्थानी अमित शहा काल स्नेहभोजनासाठी गेले होते, मात्र निमंत्रण असूनही शिवसेनेचे स्थानिक आमदार आणि मंत्री भरत गोगावले हे अनुपस्थित राहिले। गोगावलेंनी स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला जाणं टाळत मतदारसंघामधील हनुमान जयंतीच्या कार्यक्रमांना हजेरी लावली। गोगावले अनुपस्थित राहिल्यामुळे पालकमंत्रीपदाच्या वादाची चर्चा रंगली आहे। यावरती त्यांनी नेमकं काय स्पष्टीकरण दिलंय ते सुद्धा बघूयात। माझं कर्तव्य होतं, मी भरतशेठ गोगावले, उदयजी सामंत, महेंद्र दवी या सर्वांनाच मी निमंत्रित केलेलं होतं। शेवटी का आले नाहीत मला माहीत नाही, पण शेवटी माझं कर्तव्य आहे ते मी करणार। निमंत्रण दिलं होतं त्याबद्दल काही दुमत नाही आहे। ज्या वेळेला अमितभाई मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री हे ज्या वेळेला ट्रॉलीने खाली आले रोपेनी, त्यावेळेला त्या ह्याच्यामध्ये रोपेमध्ये आम्हाला जागा नव्हती बसायला, आणि ज्या वेळेला तो कार्यक्रम संपतो तेव्हा आम्हाला लगेच काही वेळेला निघता येत नाही आहे, आणि त्या अनुषंगाने मग त्यांच्या कॅनवायमध्ये ते पुढे जाऊन त्या हेलिकॉप्टरने ते निघून गेले, आणि दुसरं हेलिकॉप्टर होतं त्याच्यामध्ये त्यांनी जे काही सिलेक्टेड लोक होते ते गेले। गाडीने जाईपर्यंत त्यांचं तिथलं सगळं आटोपणार होतं, आणि म्हणून करता मला जाता आलं नाही। मनसेच्या मराठी आंदोलनाचा विषय आता थेट संसदेमध्ये गेलाय। महाराष्ट्र नवनिर्माण सेना